पद मिळवलं आणि तो प्रथमेश आज परत एकदा आपल्या संगमनेरमध्ये दाखल झालेला आहे. खूप चांगला खेळ सातत्याने संगमनेरमध्ये नगर जिल्ह्यामध्ये त्याचं सातत्याने राहिलेलं आहे. परंतु समोर राजू पाटे तितक्याच ताकदीचे फलंदाज. यावर्षी राजू पाटे देखील फुल फॉर्ममध्ये आहेत. या हंगामामध्ये 2 शतक या खेळाडूच्या नावावरती राहिलेले आहेत आणि संगमनेरमध्ये सातत्याने त्याचाही खूप चांगला खेळ अनेक स्पर्धांमध्ये राहिलेला आहे. पहिलाच बॉल पायावर टाकलाय, त्याला फक्त दिशा दिली आहे आणि हा चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. एक दर्जेदार फटका 4 धावेंकरिता. चौकार. पायावर टाकलेला हा चेंडू होता. आपण जर बघितलं तर त्याला फक्त दिशा दिली आणि या चेंडूने सीमारेषा तिथे मात्र ओलांडली. 4 धावा प्राप्त केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर एक चौकार आलाय आणि या चौकाराने मात्र खातं उघडत आहेत राजू पाटे. प्रथमेश राठोड गोलंदाजी करण्याकरिता तयार होत आहेत. पुढे टाकलेला बॉल लेंथ बॉल होता, कव्हरला बॉलला अडवलं जाते. चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या आतमध्ये समीर जोंधळे यांच्या माध्यमातून. चौकारानंतर प्रथमेशने पुनरागमन केलेलं आहे. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु खूप चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन ती म्हणजे या फुलर लेंथवर टाकला गेलेला हा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कारगर चेंडू ठरतो आणि त्याचा वापर इथे करत असताना आपल्याला गोलंदाज प्रथमेश बघायला मिळत आहेत. राजू पाटे यांच्या अर्धशतकासाठी संघ मालकांच्या वतीनं 3100 रुपयांचा पुरस्कार आलेला आहे आणि राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे संघ जर इथे जिंकत असेल तर राजनदादांवर प्रेम करणारे सर्वच राजनदादाचे सहकारी राजनदादा मित्रपरिवार पेमगिरी यांच्या वतीने जर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे संघ जिंकला तर 11,000 रुपयांचा पुरस्कार संघासाठी दिला जाणार आहे. परंतु राजू पाटेच्या अर्धशतकासाठी देखील 3100 रुपयांचं बक्षीस संघ मालकांच्या वतीने असणार आहे. परत एकदा तोच प्रयत्न आणि तोच रिझल्ट, अर्थात चेंडू निर्धावालाय. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतरच्या 4 चेंडूंमध्ये फलंदाजाला उभं करण्याचं काम प्रथमेश राठोड यांनी केलेलं आहे. चुकीचे शॉट सिलेक्शन राजू पाटे यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले. अर्थात विकेट करण्याचा प्रयत्न सातत्याने केला, त्यामध्ये यश आलं नाही. बॅकफुटला गेले, बॅकफुटला गेल्यानंतर फ्लाइंग स्लीपकडे हा बॉल जातोय. प्रॉपर कनेक्शन याही वेळेस झालेलं नाहीये. या बॉलला हलक्यातनं स्टिअर करण्यात आलं, एकदा परिपूर्ण करण्यात येते आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतरच्या 5 चेंडूंवर फक्त प्रथमेश राठोड यांनी एकच धाव खर्च केलेले आहे आणि 1 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 5 धावा. ओव्हर नंबर 2 ला आता सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज राहुल शिंदे यांना मात्र पाचारण केलं जाणार आहे. माननीय पैलवान राजनदादा शिंदे पाटील यांच्या आयोजनातून ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. अर्थात डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 मध्ये आपण सर्वजण आहोत आणि आज या स्पर्धेचा आपण सर्वजण आनंद घेतो. या स्पर्धेला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत असणार आहे. यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेले आहेत. त्या सर्व प्रेक्षक राजांचं मनापासून स्वागत असेल. राहुल शिंदे गोलंदाजी करण्याकरिता, तर राजू पाटे यांना आपण स्ट्रायकर एंडकडे या ठिकाणी पाहू शकतो. पाहूयात राजू पाटेवर मात्र नजरा सर्वांच्या असणार आहेत, कारण ते की फॅक्टर राहतील या सामन्यामध्ये. राजू पाटेनं जर संघाला चांगली सुरुवात करून दिली तर संघ चांगल्या टोटलकडे जाऊ शकतो, परंतु त्यासाठी सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाजी करणारा संघ देखील धावा रोखण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेला आहे. राहुल शिंदे गोलंदाजीसाठी तयार आहे.
मोठा फटका खेळायचा आहे, कनेक्शन होताना पाहायला मिळालेला नाहीये. हा चेंडू देखील निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळत. राहुल शिंदे चांगली सुरुवात करतायत. संगमनेर तालुक्यातील स्थानिक खेळाडू आहेत, परंतु सातत्याने या खेळाडूची देखील खूप चांगली गोलंदाजी आपल्याला महत्त्वपूर्ण मॅचमध्ये बघायला मिळत असते. आणि आज महत्त्वपूर्ण लढतीमध्ये तो गोलंदाज तितका चांगला खेळ देखील करताना आपल्याला बघायला मिळतो आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय. धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. ही धावसंख्या आता स्थिर राहिलेली आहे, स्थिरावली आहे. इथून पुढे धावसंख्या मात्र पुढे घेऊन जाण्यासाठी दोन्ही फलंदाजांना प्रयत्न करणं आवश्यक आहे. 5 धावा धावफलकावर गोलंदाजी करण्याकरिता राहुल शिंदे. फटका चांगला आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. या बॉलला फेकून दिलंय ओव्हर द मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि राजू पाटेनं चेंडूला घडवली आहे हवाई सफर. षटकार. शांत बसणारा खेळाडू राजू पाटे नाही आणि राहुल शिंदेच्या विपक्ष त्यानं लगेचच हल्ला केलाय. एक षटकार राजू पाटेच्या बॅटमधून आलाय. पुढचा बॉल घेऊन राहुल तयार आहेत. पुढे टाकला. यावेळेस राहुलचं देखील कौतुक करावं लागणार आहे. लेंथ बॉलचा वापर लगेचच त्याने इथे केलाय. खूप चांगली गोलंदाजी होत असताना प्रतिकार केला जातोय, पलटवार केला जातोय. इथे राहुल शिंदेच्या माध्यमातून देखील पहा, राजू पाटेसारख्या फलंदाजाला इथे थोडासा संघर्ष करावा लागतोय धावा बनवण्यासाठी. कारण गोलंदाजी करत असताना राहुल शिंदे देखील अचूकतेने गोलंदाजी करतायत. यावेळेचा बॉल आपण जर बघितलं तर थोडीशी जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी आणि त्या बॉलला त्याची योग्य ती जागा दाखवली राजू पाटे यांनी. या ओव्हरमध्ये हा दुसरा षटकार. खूप चांगला स्ट्रोक पहा. ऍक्शन रिप्लेमध्ये हे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. थोडेसे शफल लाईनमध्ये आले होते, थोडीशी जागा बनवली होती हा फटका खेळण्यासाठी. ऑन साईडला हा बॉल खेळून काढलाय आणि षटकार दुसरा या ओव्हरमध्ये खेळला राजू पाटे यांनी. खूप जबरदस्त स्ट्रोक, अप्रतिम फटका राजू पाटेच्या बॅटमधून येताना बघायला मिळालेला आहे. धावफलकावर धावसंख्या मात्र पुढे जाते. धावा झाल्यात 17 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. हाफ पिच क्रिकेटपासून सुरुवात केलेला राजू पाटे आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतोय आणि शेतकरी कुटुंबातील हा देखील खेळाडू आहे. पुढे टाकलेला बॉल ऑफ ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक मात्र डीपमध्ये, लॉंग ऑफमध्ये बॉलला रमेश शिराळे उचलतायत, रिटर्न करतायत. तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. राहूमध्ये आमदार चषकामध्ये उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार राजू पाटेला मिळाला. त्याचबरोबरीने मनीष चषक, सावंतवाडी गोव्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर अशी पुरस्कार आपल्या नावावरती राजू पाटे यांनी केली. बारामतीमध्ये एक शतक बनवलं 27 चेंडूंमध्ये. 14 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने राजू पाटेने एक शतक बारामतीमध्ये झळकावलं आणि या हंगामामध्ये 2 शतक त्याच्या नावावरती राहिलेले आहे. यावेळेस अझर पटेलच्या बॅटमधून मिड ऑनला क्लिअर करणारा बॉल जातोय लॉंग ऑन, सीमारेषेच्या पलीकडे. खाली क्षेत्र निवडलं आणि तिथे हा फटका सजवलाय. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 4 धावेंकरिता चौकार आलेला आहे. खूप चांगला स्ट्रोक. पाहिलं की मिड ऑन आतमध्ये आहे, त्याच्या डोक्यावरून हा फटका खेळला. बॉलला सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं आणि 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर राजे उमाजीनाईक प्रतिष्ठान वेल्हाळे या संघानं 22 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. प्रतिषटक 11ची सरासरी आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते. 2 ओव्हरनंतर 22 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय वीरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस स्वास्तिक कन्स्ट्रक्शन संघाने घेतला आणि या फलंदाजी करण्यासाठी राजे उमाजीनाईक प्रतिष्ठान वेल्हाळे या संघाला फलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात आलं. पहिल्या 2 षटकांचा विचार जर केला तर संमिश्र प्रतिसाद बघायला मिळाला. जरी गोलंदाजी करणाऱ्या संघाला विकेट मिळाली नसली परंतु धावा रोखण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केलेला आहे. परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाने जर बघितलं तर धावा जास्त वेळ थांबू दिलेला नाही. धावफलक जास्त वेळ स्थिर असताना बघायला मिळालेला नाहीये.
धावफलक हलता ठेवण्याचं काम फलंदाजी करणाऱ्या संघाने देखील केलेले आहे. दोन्ही फलंदाजांनी मोठे फटके खेळले. राजू पाटेच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आले. अझर पटेलने एक चौकार देखील खेळला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. प्रतिषटक 11ची सरासरी राखत 22 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 कडे आपण जातोय आणि तिसरं षटक घेऊन आयकॉन प्रथमेश राठोड. फुल टॉस बॉल, यावेळेस अनपेक्षित आलेला हा फुल टॉस. तयारीत नव्हते राजू पाटे, त्यामुळे हा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये. एक धाव पूर्ण करत असताना 1च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलंदाजी करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यूची मागणी देखील होताना आपल्याला बघायला मिळते. हा चेंडू कमरेच्या वर आहे का, त्यासाठी मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. पाहूयात, निर्णयाची प्रतीक्षा आहे, परंतु राजू पाटे यांच्या अर्धशतकासाठी आता पुरस्कार बक्षीस जे आहे ते संघ मालकांच्या वतीने आता वाढवण्यात आलंय. राजू पाटे यांनी जर अर्धशतक पूर्ण केलं तर संघ मालक राजे उमाजीनाईक प्रतिष्ठान वेल्हाळे यांच्या वतीने 5,001 रुपयांचा पुरस्कार राजू पाटे यांच्यासाठी अर्धशतकासाठी दिला जाणार आहे. पाहूयात, डिसिजन पेंडिंग आहे, निर्णय प्रतीक्षेमध्ये आहे. काय निर्णय असेल आपल्यापर्यंत अगदी काही क्षणातच पोहोचवला जातोय. सतीश भालेराव सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. आपल्या सर्वांना प्रतीक्षा आहे या निर्णयाची, कारण फलंदाजी करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूयात हा रिव्ह्यू सक्सेसफुल ठरतोय की अनसक्सेसफुल ठरतोय. जर यशस्वी झाला तर मग या इनिंगमध्ये त्यांना पुढे रिव्ह्यू घेता येईल, परंतु अयशस्वी जर झाला तर मग या इनिंगमध्ये त्यांना रिव्ह्यू घेता येणार नाही. तर निर्णय आलेला आहे, इट्स अ नो बॉल. नो बॉलचा कॉल इथे आलेला आहे आणि पहा, आपल्या स्क्रीनवर देखील हे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. हा चेंडू कमरेच्या वर आहे आणि लगेचच गोलंदाजाला दंडित करण्यात आलं आणि पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. फलंदाज अझर पटेलसाठी सुवर्ण संधी. पाहूयात काय घडेल. हो, यावेळेस खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा हा बॉल, गती जास्त नव्हती परंतु टप्पा खूप चांगला बघायला मिळाला प्रथमेश यांचा. प्रथमेश राठोड यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. प्रथमेश राठोड यांच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे. हा चेंडू थोडासा कमी गतीने टाकला परंतु फिंगर रोल केले, चेंडूवरून बोटं फिरवले आणि त्यानंतर बॉल बराचसा वळाला आणि फलंदाज अझर पटेल यांच्या रीचमध्ये नव्हता. यावेळेस बॅकफुटला जाऊन हा फटका खेळला. ऑन साईडला या बॉलला फक्त दिशा दिली आहे आणि राजू पाटे यांना आता स्ट्राईकवर आणलेला आहे. धावफलक 1ने पुढे जात असताना धावफलकावर धावसंख्या झाली आहे 25 धावा. 19 धावेवर राजू पाटे फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पहा, राजे उमाजीनाईक प्रतिष्ठान वेल्हाळे संघाचे संघमालक रामा जेडगुले साहेब यांच्या माध्यमातून चंद्रकांत शेटे सर आणि माझ्या समालोचनासाठी 500 रुपयांचा पुरस्कार रामा जेडगुले साहेबांच्या वतीने देण्यात आलेला आहे. आम्ही रामा जेडगुले साहेब आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण समालोचन करणाऱ्या आमच्या दोन्ही समालोचकांसाठी 500 रुपयांचा पुरस्कार दिला, त्याबद्दल आपलं विशेष आभार. धावफलकावर धावसंख्या 25, षटक क्रमांक 3चा खेळ तो इथे मार्गस्थ असताना बघायला मिळतोय. 2.3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 25 विदाउट लॉस. यावेळेचा बॉल पुढे टाकलाय, लेंथ बॉल होता, खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळलाय प्रथमेश राठोड यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. पहा, ॲक्शन रिप्लेमध्ये हे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. शेवटच्या क्षणी रिलीज अगदी केलेला हा चेंडू होता, फलंदाजाला ओळखून, आणि तिथे जर बघितलं तर हा चेंडू निर्धावित असताना बघायला मिळालेला आहे. धावसंख्या स्थिर आहे, 25 धावा धावफलकावर. राजे उमाजीनाईक प्रतिष्ठान वेल्हाळे तर वीरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस स्वास्तिक कन्स्ट्रक्शन दुसऱ्या बाजूला आहे. यावेळेचा बॉल जर पाहिला तर त्याला योग्य ती दिशा दाखवली आहे. फटका खेळलाय दर्जेदार. राजू पाटेला मिळतील धावा 4 आणि या चौकाराने आता धावसंख्या देखील वाढली आहे. 29 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळणार आहे. 29 रन विदाउट लॉस. 29 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. किती धावा बनवल्या जातील 6 षटकांमध्ये ते देखील पाहणं गरजेचं आहे.
ओहो, यावेळेस देखील खराब चेंडू असणार आहे. नो बॉलचा इशारा इथे देण्यात आलाय. हा चेंडू भरपूर वर होता कमरेच्या आणि या पंचांनी लगेचच गोलंदाजाला दंडित केलंय. नो बॉलचा कॉल देण्यात आला आणि पुढचा चेंडू आता राजू पाटे यांच्यासाठी फ्री हिटची संधी असणार आहे. पहा ॲक्शन रिप्ले. खूप उंच हा बॉल कमरेच्या खूप वर होता आणि राजू पाटे यांची उंची अगोदर जर आपण पाहिलं तर उंच पुरे खेळाडू आहेत. आणि इथे जर आपण बघितलं तर प्रथमेश राठोडकडनं ही चूक झाली आहे आणि फ्री हिटची संधी आता गोलंदाज प्रथमेश इथे फ्री हिटचा चेंडू हाताळतील, परंतु राजू पाटेसाठी ही सुवर्ण संधी लायसन डिलिव्हरी असेल, मोठा फटका खेळण्याची संधी फलंदाज राजू पाटे यांच्यासाठी असणार आहे. शानदार आयोजन आपल्या सर्वांना इथे पाहायला मिळतंय. मान्य पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंच संगमनेर आयोजित मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 आपल्या सर्वांचं या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत आहे. फुल टॉस बॉल, बॉल हवेत आहे, फटका मिस टाईम असणार आहे आणि तिथे जर बघितलं तर फ्री हिटचा हा चेंडू होता. एकच धाव तिथे मिळताना दिसते. एकच्या मदतीने धावफलकामध्ये देखील बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहा, फ्री हिटचा बॉल देखील फुल टॉस आला होता, रडारमध्ये होता, परंतु कनेक्शन प्रॉपर झालं नाही आहे. चेंडू वरच्या भागाला लागला बॅटच्या आणि तिथे जर बघितलं तर इनफिल्डच्या आतमध्येच तो चेंडू पडला. एकच धाव मिळाली आणि एकच्या मदतीने धावफलकामध्ये देखील बदल झाला आहे. एकूण धावसंख्या 31 आकड्यावर जाताना आपल्याला बघायला मिळते आहे. 3 ओव्हरचा खेळ, 3 षटकांचा खेळ तो इथे समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस धावसंख्या एकंदर 31 धावा धावफलकावर. तर पहिल्या 3 षटकांचा विचार जर केला तर फलंदाजी करणाऱ्या संघाने विकेट फलंदाज कुठल्याही प्रकारचा कमावलेला नाही आहे, परंतु इथून पुढे आता धावा बनवण्यासाठी त्यांना प्रयत्नशील राहावं लागणार आहे. षटक क्रमांक 4 कडे आपण जाणार आहोत आणि चौथं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आपण पाहू शकता राहुल शिंदे यांना गोलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात येणार आहे. मागच्या षटकामध्ये बरेचसे महागडे ठरले होते, थोड्याशा धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज राहुल शिंदे यांनी, परंतु आता या ओव्हरमध्ये पुनरागमन त्यांना करावं लागणार आहे. समोर जर बघितलं तर फलंदाज राजू पाटे आपल्याला बघायला मिळत आहेत. पहा, 7S लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं दृश्य आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळतं आहे. अगदी 2 अँगल जे आहेत ते आपल्या स्क्रीनवरती दाखवली जात आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून खूप सुंदर टेलिकास्ट या स्पर्धेचं होताना आपल्याला बघायला मिळतं आहे. प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला जातोय आणि प्रेक्षकांना देखील खूप सुंदर हे दृश्य यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेला बघतायत त्यांना देखील बराचसा आनंद या स्पर्धेला बघताना होतो आहे. कारण 7S लाईव्हच्या संपूर्ण टीमचं इथे आपण कौतुक करूयात. त्यांचा जो संपूर्ण त्यांचं जे युनिट आहे, त्यांचं जे काम करणारे सर्व सहकारी आहेत, त्यांनी बरीचशी मेहनत या स्पर्धेच्या निमित्ताने घेतलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज राहुल शिंदे पहिला चेंडू वाईड आलाय. एक अतिरिक्त धाव मिळताना दिसते आणि अतिरिक्तच्या साहाय्याने धावसंख्या देखील पुढे जात असताना पाहायला मिळते. धावफलकावर धावा 32. 32 रन, लॉस ऑफ नो विकेट. कुठल्याही प्रकारचा फलंदाज अद्याप बाद नाहीये. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला. यावेळेचा बॉल उंच आकाशामध्ये खेळलाय आणि क्षेत्ररक्षकाला देखील संधी नसेल. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, आखूट टप्प्याचा बॉल आणि त्यावर मात्र राजू पाटे यांनी चढवलंय आक्रमण. मिळतोय षटकार. खूप सुंदर फटका. 6 धावांची मोहर इथे लागते. धावफलकामध्ये 6 धावा ऍड केल्यात आणि त्यानंतर धावफलक आकार घेत असताना धावफलकावर 38 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगला खेळ इथे प्रत्येकाला करावं लागणार आहे, प्रत्येकाला लढावं लागणार आहे, प्रत्येकाला संघर्ष करावा लागणार आहे. कारण स्वप्न प्रत्येकानं पाहिले या स्पर्धेला जिंकण्याचं आणि तुम्हाला जर स्वप्नांची कथा लिहायची आहे तर मग मेहनतीची लेखणी तुम्हाला हातामध्ये धरावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू इथे मैदानावर संघर्ष करत असताना आपल्याला दिसतो आहे. राजू पाटेच्या बॅटमधून एक षटकार आला आणि धावफलक मात्र पुढे जात आहे 38 आकड्यावर. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे आणि दुसऱ्या बाजूला वीरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस स्वास्तिक कन्स्ट्रक्शन या 2 संघांमध्ये सुरू असलेला एक महत्त्वपूर्ण सामना. ब गटामध्ये बी ग्रुपमध्ये सुपर 8च्या लढती आणि त्यातला एक अंतिमचा सामना तो मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहायला मिळतोय.
जो संघ जिंकणार तो संघ जाणार बक्षीस पात्र फेरीमध्ये, अर्थात एलिमिनेटरमध्ये उद्या तो संघ आपल्याला खेळताना बघायला मिळणार आहे. परंतु जो संघ या सामन्यामध्ये परास्त होईल, पराभूत होईल, त्याला मात्र ही स्पर्धा सोडावी लागणार आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांना लढावं लागणार आहे. दोन्ही संघांना जर पाहिलं तरी ते संघर्ष तो मात्र करावा लागणार आहे. बिगिट केला जातो. यावेळेचा बॉल देखील मिड विकेट रिजन मध्ये फेकून दिलाय आणि गोलंदाजाला दाखवलंय राजू पाटे यांनी आसमान. लागोपाठचा हा दुसरा धमाकेदार षटकार. माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे आणि दुसऱ्यांदा खरं तर दुसरं पर्व या स्पर्धेत आपल्याला बघायला मिळतं आणि अनेक तारेसितारे, अनेक रती महारथी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातले या मैदानावर आपल्याला खेळताना देखील बघायला मिळालेले आहेत. यावेळेस थोडीशी खराब लाईन आणि त्याचा फायदा फलंदाज घेताना पाहायला मिळत आहेत. 4 धावा मिळतील, चौकार आलेला आहे. 4 रन्स. थोडीशी खराब लाईन आणि त्याचा फायदा इथे आपल्याला मिळताना दिसतो आहे. ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4चा खेळ संपला आहे आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 50. 4 ओव्हर नंतर 50 धावा. चला थोडंसं वेळ वाचूयात. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर एकंदर 50 धावा आतापर्यंत बनवल्या जात आहेत. कोणाच्या हातामध्ये आता चेंडू दिला जाणार आहे, कोणाच्या खांद्यावर आता विश्वास दाखवला जाणार आहे ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. षटक क्रमांक 5चा खेळ तो आता इथे मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीसाठी मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती, मागच्या सामन्यातले हिरो अर्थात गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. गोलंदाजी करण्याकरिता येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत किरण खोळे सर यांना आपण पाहू शकतो गोलंदाजीसाठी. समोर अझर पटेल आपल्याला स्ट्रायकर यांकडे बघायला मिळत आहेत. 4 ओव्हर नंतर 50 धावा झाल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मित्रांनो बाकी राहिलेला आहे आणि या 12 चेंडूंमध्ये किती धावा होत आहेत ते देखील आपल्याला इथे पाहावं लागणार आहे. कोण कोणावरती भारी पडणार.
कोण या सामन्याला जिंकणार, कोण एलिमिनेटरमध्ये जाणार हे देखील आपल्याला पाहायचं आणि कोणते खेळाडू आपलं प्रावीण्य इथे दाखवत आहेत ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. गोलंदाज तयार होत आहेत. किरण खोळे सर, यावेळेस आपण बघू शकतो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये थोडंसं शॉर्ट बॉलचा वापर केलाय. शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं बॉल निघून जातो मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये शोधली दरी आणि अझर पटेल यांनी फटका खेळलाय. लय भारी एक शानदार चौकार. पहिलाच बॉल थोडासा आखूट टप्प्याचा होता. शॉर्ट बॉलचा वापर केला आणि बॉलच्या लाईनमध्ये आले, थोडेसे शफल लाईनमध्ये आले. बॉलच्या लाईनमध्ये आल्यानंतर पुल करत असताना मिड विकेट रिझनमध्ये हा फटका 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्यातनं हा बॉल सीमारेषा ओलांडताना बघायला मिळतो. अझर पटेलला देखील साथ द्यावी लागेल. यावेळेस देखील पुढेच्या एकदा त्याच दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र डीपमध्ये आहेत. बॉलवरती यावेळेस आलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. एकच धाव तिथे परिपूर्ण केली जाते. 1च्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 55 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. 4.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. राजू पाटे यांना आपण पाहतोय स्ट्रायकर एंडकडे. 22 चेंडूंमध्ये 41 धावा राजू पाटे आतापर्यंत बनवताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. परंतु संघ मालकांच्या वतीने देखील राजू पाटे यांच्यासाठी पुरस्कार आहे. त्यांनी जर अर्धशतक पूर्ण केलं तर मग 5,000 रुपयांचा पुरस्कार त्यांच्यासाठी देण्यात येणार आहे. संघ मालक रामा जेडगुले सर असतील, अझर पटेल असतील आणि अजय येरमल असतील यांच्या माध्यमातून हा पुरस्कार मात्र दिला जाणार आहे. 4.2 षटकं संपल्यानंतर 55 धावा आतापर्यंत बनवल्या जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केले जात आहेत कारण स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर डावखुर हाताचे ताकदवान फलंदाज राजू पाटे आता स्ट्रायकर एंडवरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाजी करण्याकरिता ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये प्रभावित केलं, आपला प्रभाव ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये टाकलाय तेच किरण खोळे गोलंदाजी करत असताना. फटका हवेत आहे. लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय. उंची जास्त आणि लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक गौरव डाऊन द बॉल आणि पकडतायत एक अप्रतिम झेल. फलंदाज राजू पाटे यांचा संपतोय खेळ. राजू पाटे आउट. बॅक टू द डगआउट.